तर मुरुड नगरपालिकेमध्ये महेंद्र दळवींना धक्का आहे बघा। रायगड जिल्ह्यातील एक निकाल आहे। मुरुड नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींना धक्का बसलेला आहे, कारण एनसीपीच्या आराधना दांडेकर नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। तटकरेंना मोठा दिलासा आहे। मात्र शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा उमेदवाराचा पराभव झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आराधना दांडेकर यांनी मुरुडमध्ये यश मिळवलंय बघा। रायगड जिल्ह्यातील मुरुड नगरपालिकेतला निकाल समोर आलेला आहे। शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी जे अलिबागचे आमदार आहेत त्यांना हा धक्का आहे। तर तासगावमध्ये रोहित पाटलांना धक्का बसलाय बघा। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटलांना धक्का बसलाय। संजय काका पाटलांच्या आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सांगली जिल्ह्यातील एक तासगावमधला निकाल आपण बघतोय। विजय सावंत 412 मतांनी विजयी झालेत। संजय काका पाटील जे भाजपचे माजी खासदार आहेत त्यांच्या आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पाटलांना मोठा धक्का बसलेला आहे। रोहित पाटील हे माजी गृहमंत्री आबा पाटील यांचे पुत्र आणि तासगाव हा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रवादी काँग्रेससाठी, मात्र तिथेच रोहित पाटील यांना धक्का बसलेला आहे। संजय काका पाटलांच्या आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तासगावमध्ये रोहित पाटील यांना जोरदार धक्का बसलेला आहे। संजय काका पाटलांच्या आघाडीचे उमेदवार तासगावमध्ये विजयी झालेले आहेत। विजय सावंत 412 मतांनी विजयी झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व रोहित पाटलांना मात्र हा धक्का आहे। तर मुनगंटीवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली। काँग्रेसच्या अलका वाढे 288 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत। मुनगंटीवारांचा हा बालेकिल्ला आणि त्याच ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतली। काँग्रेसच्या अलका वाढे 288 मतांनी आघाडीवर आहेत। सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला बल्लारपूर, या ठिकाणी मुनगंटीवारांच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसनं सुरुंग लावलाय। काँग्रेसच्या अलका वाढे 288 मतांनी विजयी झालेले आहेत। मला वाटतं की काँग्रेसला आता इथं भाजपला धक्का दिलाय, कारण मुनगंटीवारांच्या बालेकिल्ल्यामध्येच काँग्रेसच्या अलकाताई विजयी होत आहेत। मुनगंटीवारांच्या बालेकिल्ल्यात बल्लारपूरमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे।